वडाच्या झाडाजवळ. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा. मी बायकोचा. क्या बात आहे बरं का. सुंदर भजन केलं, सर्वांना धन्यवाद बरं का. भजन महाराजांचं चालू आहे. विटेवरला परमात्मा माझ्या तुकोबऱ्याच्या जवळ आला, तुकोबऱ्याच्या हाताला धरलं देवा बरं का. परमात्म्यानं महाराजांच्या हाताला धरलं, परमात्म्यानं महाराजांच्या हाताला धरलं. तुकोबाराय आलोय बघा, जागे व्हा. परमात्म्याला तुकोबारानं पाहिलं बरं का. तुकोबाऱ्याचं अंतःकरण भरून आलं. जगाचा मालक आपल्या समोर उभा आहे बरं का. तुकोबारायाला परमात्मा बोलतोय, महाराज चला तुम्हाला वैकुंठाला घेण्याकरता आलोय. तुकोबारा म्हणताच देवा इतक्या सहजासहजी येईल असं वाटतंय का तुझ्या बरोबर वैकुंठाला. आलास ना देव गावात, 2 दिवस तुला मुक्काम करावा लागेल. जगाचा मालक बरं का, जगाचा मालक तुकोबाऱ्याच्या घरी मुक्कामाला आला महाराज. देवघरा आला, देवघरा आला, भक्ती सन्माने पूजिला. भगवान परमात्म्याचं पूजन झालं. भगवान परमात्मा तुकोबाऱ्याच्या घरी बसला. तुकोबाराय आवलीला हाक मारतात बरं का. तुकोबाराय प्रेमानं बायकोला काय म्हणायचे, आवली म्हणायची. आवली तुमच्याकडे काय म्हणायची पद्धत आहे महाराज? होया की नाही लग्न, होया की नाही? तुमच्याकडे काय म्हणतात? पिल्लू काय म्हणतात? खरं जे असेल ते सांगा. हा नावाने हाक मारतात जे आहे ते आपल्या. तुकोबाराय प्रेमानं आदिनाथ महाराज महाराजांचे बरं का. तुकोबाराय त्यांच्या पत्नीला काय म्हणायचे? आवली म्हणायची. आवली ते नावात ताकद आहे महाराज बरं का. तुकोबाराय बोलतात, आवले आज जगाचा मालक आपल्या घरी आलाय, देवाला जेवणाकरता काहीतरी बनव बरं का. तुकोबारायची पत्नी होती महाराज. ती समोर देव आहे, महाराज आहेत, आवली आहे, तिघच आहेत. आवलीला घरामध्ये अन्नाचा शीतही नाही माहिती होतं, परंतु देवा देखता म्हणायचं नाही ना. आवलीनं महाराजांना एका बाजूला घेतलं. महाराज हात जोडते बघा, मला माहित आहे जगाचा मालक आपल्या घरी आलाय बघा तुकोबाराय महाराज, परंतु सांगू तुम्हाला आज घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा शिल्लक नाही. काय तुकोबाराची भोळी भक्ती होती. तुकोबारा म्हणतात, आवले असं नाही ग व्हायचं. जगाचा मालक आपल्या घरी आलाय आणि घरामध्ये अन्नाचा शीत नाही, असं नाही होऊ शकत. जगाचं भरण पोषण करणार आहे आणि तो आपल्या घरात अन्न ठेवणार नाही. चिंता करू नकोस. पहा एखाद्या गाडग्या मडक्यामध्ये मिळेल काहीतरी. आवलीनं गाडग्याची उतरण काढली दादा. एका गाडग्यामध्ये मुठभर कण्या मिळाल्या. कण्या बरं का. कण्या तुमच्याकडे असतात की कण्या की नाही? कशाच्या असतात? तांदळाच्या. आमच्या मराठवाड्यामध्ये बाजरीच्या कण्या असतात. मुठभर कण्या. पुणे जिल्ह्यातही बाजरीच्या कण्या असतात. मुठभर कण्या मिळाल्या. चुलीवरती पातेलं ठेवलं दादा आणि पातेल्यामध्ये तांब्याभर पाणी आणि मुठभर कण्या, चिमुटभर मीठ टाकलं. दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कण्या. त्याच कण्या आमच्या परमात्म्याला खाण्याकरता दिल्या. आवडीनं प्रेमानं परमात्म्यानं त्या कण्या खाल्ल्या. मुख शुद्धी तुळशी दळ. तू का म्हणे मी दुर्बळ. भगवान परमात्मा मुक्काम केला परमात्म्यानं. दुसरा दिवस उजाडला. परमात्मा महाराजांना बोलतोय, महाराज चला आता, आता माझी थांबायची कॅपॅसिटी संपली. माझी थांबायची कॅपॅसिटी संपली. तुकोबारा म्हणतात, आता जायचंय का देवा? हो जायचंय. परमात्मा महाराजांना बोलतोय, महाराज ओरका गड्या, खूप उशीर होतोय आपल्याला वैकुंठाला जाण्याकरता. बरं का. महाराजांची उद्गार आहेत, वाढ वेळ झाला. बरं का. कोण बोलतोय? परमात्मा महाराजांना बोलतोय, वाढ वेळ झाला झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग. हो वैकुंठा श्रीरंग बोलवीत वा
आला उभा पांडुरंग. बर का, जगाचा मालक विटेवरला परमात्मा तुकोबरायांना घेण्याकरता आला. माझ्या निळोबरानं वर्णन केलं बघा. प्रयाण काळे देवी विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निजधामा गेली, निळा म्हणे सकळ संता तोषविले. बर का, तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. 3 नंबरचा पुरुषार्थ माझ्या तुकोबानं प्राप्त केला. आपण काळ जिंकू शकत नाही, उलट तो काळ आपली मिनिटा मिनिटाला वाट पाहतोय. माझ्या कबीर महाराजांचं एक पद पहा. काळ जवळी आला रे, कबीर महाराज म्हणतात बरं का, काळ जवळी आला रे, काळ जवळी आला रे, काळ जवळी आला रे, काळ जवळी आला रे. भवनदी उतार रे, उतार रे, भवनदी उतार रे, भवनदी उतार रे. आपण काळ जिंकू शकत नाहीत, काळ आपल्या हातून गेला. चौथा पुरुषार्थ मात्र आपण जिंकू शकतो, तो देव मात्र आपण प्राप्त करून घेऊ शकतो. देवाकाराने भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ऐका महिमा आवडीची हो, ऐका महिमा आवडीची, बोरे खाया भिल्लनीची रा, बोरे खाय भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला हो, थोर प्रेमाचा भुकेला. देव जिंकता येतो कशाच्या बळावरती? भावाच्या बळावरती. मनी नाही भाव, मने देवा मला पाव. मने नाही भाव, मने देवा मला पाव. कोणचा पाव? वडापाव, बेसन पाव. बरं का, देव जिंकता येतो भावाच्या बळावरती. आज ज्या नाथ बाबांचा अभंग आपण स्वीकारता घेतलाय, नाथ बाबानं बरं का 4ही पुरुषार्थ जीवनामध्ये मिळवली. जग जिंकलं, जगात नाथांचं नाव आहे. इंद्रिय जिंकले, यौवन 108 वेळेला अंगावरती थुकला, एक ब्रश शब्द सुद्धा नाथ बाबा कोणाला बोलले नाही. 3 नंबर, काळ सुद्धा जिंकला. नाथ महाराजांना काळ 3 वेळेला घ्यायला आलता, 3 वेळेला पाठवला, वेळेला रिटर्न पाठवला. 4थ्या वेळेला स्वतःच्या पायानं चालत चालत गोदावरी मातेच्या पवित्र कुशीमध्ये जल समाधी माझ्या नाथ बाबानं घेतली. आणि 4था पुरुषार्थ देव राबवला म्हणा बरं का, देव जिंकला म्हणा, देव नुसता जिंकला नाही, देव राबवला. 36 वर्ष परमात्म्यानं नाथ बाबाच्या दरबारात काम केलं बरं का. नाथ बाबाच्या दरबारात देवानं काम केलं. किती वर्ष? काय नाथ बाबाचं देव जिंक नाही महाराज, 1 मिनिटात अभंगात प्रवेश करायचा आहे. काय नाथ बाबाचं जीवन आहे? दुपारच्या वेळेमध्ये नाथ बाबा भावार्थ रामायण सांगायचे. भावार्थ रामायण, श्रीखंड्याच्या रूपानं जगाचा मालक नाथ बाबाच्या कथेमध्ये येऊन बसायचा, भावार्थ रामायणामध्ये येऊन बसायचा. नाथ बाबा बोलता बोलता बरं का, नाथ बाबा भावार्थ रामायण सांगता सांगता श्रीखंड्याकडे बोट करायचे. काय रे श्रीखंड्या, या विश्वामध्ये देव किती आहेत? या विश्वामध्ये देव किती आहेत? श्रीखंड्यानं उत्तर द्यावं, बाबा एकोहम बहुश्याम, या विश्वामध्ये देव फक्त एक आहे. काय रे श्रीखंड्या, या कथेमध्ये आहे का? हो काय बाबा, या घोंगडीवरती सुद्धा देव. श्रीखंड्या म्हणजे कोण होता? देवच होता. देवाच्या रूपात नाथाच्या दरबारात काम करत होता. ज्याची कथा चालू होती तो कथेमध्ये येऊन बसत होता. याला म्हणतात देव जिंकणं. हे सुद्धा विशेष नाही, हे सुद्धा विशेष नाही बरं का महाराज. नाथ महाराज पूजा करायला बसायची. कुणाची? देवाची पूजा करायला बसायची. श्रीखंड्याच्या रूपातला परमात्मा चंदन उगळायचा. नाथ महाराज पूजा करतात. कुणाची? देवाची. श्रीखंड्या काय करतोय? चंदन उगळतोय. देव लय नटधारी महाराज. देव चतुर, देव चतुर, चतुरा तो शिरोमणी. देव जाणत, देवाकडे सारे गुण आहेत. देवानं गपचिप चंदन उघडून द्यावं ना,
चंदन उगलता उगलता देव बोलायचा श्रीखंडाच्या रूपातला परमात्मा, ओ नाथ बाबा माझ्या हातचं चंदन तुमच्या देवाला चालेल का? लावायचं कुणाच्या कपाळाला? जे उघडून द्यायला बसले त्याच्याच की, ज्याची पूजा चालू होती तो चंदन उघडून द्यायला बसत होता. हे नाथ बाबाचं जीवन आहे. कथा संपल्याच्या नंतर महाद्वारामध्ये श्रीखंडानं जावं आणि प्रत्येकाच्या हातावरती प्रसाद द्यावा. घ्या प्रसाद, घ्या देवाचा प्रसाद, घ्या देवाचा प्रसाद, घ्या देवाचा प्रसाद. प्रसादही देवाचा होता आणि प्रसाद देणारा सुद्धा देवच होता. याला म्हणतात देव जिंकणं. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. हे नाथ बाबांचं देव जिंकणं आहे. नाथ महाराजांनी देव जीवनामध्ये मिळवला. आता जीवनामध्ये काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही तरी सुद्धा नाथ बाबा जीवन जगले. एकमेव कारण जर काय असेल, देव भेटीच्या नंतरचं जे संतांचं जीवन असतं तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता असतं. मग विचारलं नाथ बाबांना, बाबा संतांचं जीवन असतं आम्हाला कळालं उपकार करण्याकरता, काय उपकार समाजावरती संतांनी केला? नाथ बाबा म्हणतात संतांनी केलेल्या उपकाराचं वर्णन शब्दामध्ये होत नाही. अभंगाचं पहिलं चरण. संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, टाळकरीत महाराज किती आता जवळजवळ 100 टाळ करीत बरं का. असा आनंद फक्त तुमच्या कोकणात आहे बरं का. आमच्या मराठवाड्यात जर आले ना श्रोते भरपूर असतात बरं का. इतके हळू जोरात वाजव की वाजवायचे तर टाळकरी म्हणलं का आता महाराज कोकणाचा नाद नाही करायचा बरं का कोणी. त्या तुमचा आज चिपळूण पट्टा रोहा महाड ही जो परिसर आहे आळंदीला पंढरपूरला दिंड्याची दिंड्या तुमच्या असतात एका गणवेशात महाराज. आमच्या इकडं अशी तरुण मुलं धोत्र घालायला लाजतील बा. फेटा बांध आदिनाथ महाराज तुमच्या गावात बांधे का कोणी फेटा चौकदार असं तरुण काय महाराज
नाचायचं ना महाराज, डीजे पुढे नाचू नका. नाचायचं ना तर महाराज कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे महाराज. याच्यासारखा आनंद जगात कुठं मिळणार नाही बरं का. तुम्ही किती पैसा कमवा, किती काही करा, पण कीर्तन भजनासारखा आनंद जगात कुठल्या बाजारात विकत मिळू शकत नाही. तो आनंद ही सर्व मंडळी लुटतात. दंडवत आहे बरं का तुमच्या चरणी महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, संताचा उपकार वर्णावया नाही पार. संत महापुरुषांनी केलेल्या उपकाराचं वर्णन शब्दामध्ये होऊ शकत नाही. केले उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा. संत महापुरुषांनी केलेल्या उपकाराचं वर्णन आपण शब्दामध्ये करू शकत नाही. काय वाणू आता नपुरी ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. काय वाणू आता आणि काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अनेक प्रमाण आहेत महाराज. संत महापुरुषांनी मुख्य कार्य जर या विश्वामध्ये काय केलं असेल तर तुम्हा आम्हाला जाग करण्याचं काम केलं. आता जागा रे भाईंनो जागा, उठा जागी वारी आता, स्मरण करा पुनर्माता, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा जन्माच्या, हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. अनेक प्रमाण आहेत महाराज बरं का. कर जोडीने विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना. हात जोडून सांगितलं, हाका मारून सांगितलं, पायाला लागून सांगितलं. लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी ना. तुम्हा आम्हाला जागा करण्याचं काम केलं. आणि शेवटी माझे नाथ बाबा म्हणतात, गड्या हो सांगायचं आमचं काम होतं, हे जर तुम्ही ऐकलं नाही त्यात आमचं काय जाणार आहे. हे जरी नाही काल जरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, बोला हे जरी नाही काल जरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही काल जरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, हे सरस देवटी वा काळ बांधून येईल, सरस देवटी वा. हे एका जनार्दने आमुचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजा येईल, एका जनार्दने आमुचे काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजा येईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा माघारी बोल बोलतो देखा, पिंगळा माघारी, पिंगळा माघारी बोल बोलतो देखा, पिंगळा माघारी. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग. घडी 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 वाट पा 10:30 वाजून गेले. नाचण्यासारखं म्हणण्यासारखं खूप काही आहे. संत महापुरुषांनी सांगितलं, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. दुसरा येईल म्हणजे कोण येईल हो? काळ येईल. सरते शेवटी बा, काळ काय करेल? बांधून नेईल. तो येण्याच्या अगोदर आपण जागा झालं पाहिजे. जागा करण्याचं काम संतांनी तुम्हा आम्हाला केलं पा. आता उघडी डोळे, जरी अद्याप न कळे तरी मातेची आखोळे, दगड आला पोटाशी. या नरदेहात येऊन जर नामस्मरण केलं नाही तर महाराज म्हणतात, तुम्ही तुमच्या आईची उदरी माणूस नाही तर काय म्हणून जन्माला आले? दगड म्हणून जन्माला आले. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. संत महापुरुषांनी तुम्हा आम्हाला जाग करण्याचं काम केलं. हा फार मोठा उपकार संत महापुरुषांनी तुमच्या आमच्यावरती केला. संताचा उपकार वर्णावया नाही पार. अनेकांचे उपकार आहेत बघा आपल्यावरती बरं का. नदी उपकार करते. तुमची नदी आहे का जवळ परिसरात एखादी? कोणती नदी आहे?
वासिन वासी वाशिष्ठी नदी आहे. नदी उपकार करते. काय करते व नदी? ज्या शेतकऱ्याची जमीन नदीच्या काठावरती असेल त्या शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी द्यायचं काम काय करते? नदी करते. बरं का? नदीचा एक गुण माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरीमध्ये अधोरेखित केला. ज्ञानोबराय म्हणतात ती नदी कधी असा तुझा भाव करते का? एखादा वारकरी पाणी प्यायला आला त्याची तहान भागवते आणि एखादा बिगर माळकरी पाणी प्यायला आला त्याला पाणी नाही पाजत असं म्हणते नदी? कधी नाही म्हणत. एखादी गाय पाणी प्यायला आली तिची तहान भागवते आणि एखादा वाघ पाणी प्यायला आला चित्ता त्याला विष होऊन मारते असं नदी कधी विचार करते का? नाही. मी नाही बोलत, माझे ज्ञानोबराय वर्णन करतात. पहा, गायीची तृषारो का व्याघ्राविष होनी मारू हे नेनेची का गरू तोय जैसे. झाडाचा एक गुण आहे. झाड काय करतं? ज्यानं पाणी घातलं त्याला सुद्धा तीच सावली आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडायला निघाला त्याला सुद्धा तीच सावली. जो खांडावया गाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा. झाड उपकार करत. बरं का? झाड उपकार करत. बाळा काय देत रे झाड आपल्याला? हा, फल देत. तुझं आवडतं फल कोणतं रे बाला? आंबा. आंबा. झाड काय देत आपल्याला खाण्याकरता? फळ देत. अजून काय देत? दीदी काय देत रे बाळा अजून झाड? फळ सोडून दुसरं काय देत? हा, ऑक्सिजन. टाळी वाजवर त्याच्या करता. पा ह्याने सांगितलं आपलं खायचं जगायचं तिनं सांगितलं ऑक्सिजन. एका गावात बरं का दादा असंच विचारलं मुलांनो झाड आपल्याला काय काय देतंय? पोरं लय विचित्र. आम्ही रोज फिरतो ना महाराष्ट्रभर लय नमुन्याची मुलं मिळतात महाराज. बरं का? हो, एका गावात विचारलं मुलांनो झाड आपल्याला काय काय देतंय? मुलांना जेवढं येत होतं तेवढं त्यांनी सांगितलं. तरी माझं चालूच आणखी काय देतंय आणखी काय देतंय. एक पोरग म्हटलं बाबा मी सांगू का? म्हटलं सांग. ते पोरग म्हटलं बाबा माणसं पेटून द्यायला लाकडं देतंय. आम्ही रोज महाराष्ट्रभर फिरतो महाराज. इतके नमुन्याची पोरं पाहायला मिळतात महाराज. इतके नमुने. किती नमुन्याचे सांगू तुम्हाला? आता एक 15 दिवसापूर्वी मी कीर्तनाला गेलतो. खाली समृद्धी महामार्ग झाला. पहा गडकरी साहेबांनी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तो फार मोठा समृद्धी महामार्ग झाला. वाशिम जिल्हा आहे वाशिम. तुम्ही महाराष्ट्राच्या नाकाशात पहा. वाशिमला कीर्तनाला गेलतो. इतक्या विचित्र मुलं मिळतात आम्हाला कधी कधी महाराज. कीर्तनाला गेलो समृद्धी महामार्गानं 5 घंट्याचा रस्ता 3च तासात पार पडला. 2 तास अगोदर आम्ही त्या गावात. 2 तास अगोदर जेवण वगैरे झालं. गावातलं साऱ्यात विचित्र पोरग माझ्या जवळ येऊन बसलं. बरं का बाबा विनायक महाराज. साऱ्यात विचित्र पोरग माझ्या जवळ येऊन बसलं. म्हटलं बाबा जेवण झालं का? म्हटलं हो झालं. चला म्हटलं आमच्या घरी चहा घ्यायला. काय म्हटलं तो? चला म्हटलं आमच्या घरी चहा घ्यायला. म्हटलं बाळा मी चहा घेत नाही. पोरग लईच पुढचं होतं. असते का प्रत्येक गावात तशी 4-2 पुढचं. हा लईच विचित्र होते. पोराला म्हटलं बाबा मी चहा नाही घेत. पोरग म्हटलं बाबा चहा घेत. कॉफी घेऊ म्हटलं. म्हटलं कॉफी नाही घेत. दूध घेऊ म्हटलं. म्हटलं दूधही नाही घेत. लईच पुढचं पोरग होतं. चला म्हणलं बाबा आमच्या घरी दुसरंच काहीतरी पाहिजे होतं तुम्हाला. म्हटलं तर प्रत्येक भागातले खानपानाची परंपरा वेगळी असते. आता तुमच्या भागात जर आलं जास्त काय खातात लोक? राईस भात खातात. आमच्या मराठवाड्यात जर आले बाजरी खातात. पुणे जिल्ह्यात गेले माणसं काय खातात? तिकडे ते बाजरी ज्वारी चालते. बरं का? म्हटलं चला खानपानाची परंपरा वेगळी असेल महाराज. बरं का? घरी गेलो तर आम्ही त्याच्या ते पुढं मी माग ते पुढं मी माग. आदिनाथ महाराज होते आमचे. गेलोत महाराज त्यांच्या घरी. बरं का? आदिनाथ महाराज घरी गेलो. त्याला म्हटलं बाळा पप्पा कुठे आहेत? पप्पा गेले म्हणला शेतात उसाला पाणी भरायला. मम्मी स्वयंपाक रूम मध्ये स्वयंपाक करते. बर म्हटलं काय अडचण नाही. ते पोरग माझ्या समोर पुन्हा आलं. बाबा त्याने असं हातच पुढे केला. बाबा तुम्ही चहा घेत नाहीत, तुम्ही दूध घेत नाहीत, तुम्ही कॉफी घेत नाहीत. बाबा ताक प्याता का? ताक. पाठीमागची कलमा करू नका म्हणा. पोरग काय म्हटलं ते? ताक पिता का? ताक. म्हटलं काय अडचण आहे मला ताक आवडतं. ताक आवडत. तुमच्याकडे करतात ना
ताक कशाचं असतं ते गव्हाच्या पिठाचं आहे ना कशाचं असतं रे बाळा ताक कशाचं हा दुधाचं असतं बरोबर आणि म्हटलं काय अडचण नाही ते मुलगा घरात गेला महाराज घरात गेला मी पाहतोय त्यानं तांब्या घेतला बरं का मला आवाज दिला बाबा ग्लास मध्ये आणू का तांब्यात म्हटलं मोठ्या तांब्यात घेऊन ये तांब्या घेतला महाराज त्यानं बादलीमध्ये बुडवला ताकाची बादलीच होती बादलीत बुडवला तिकडून मला त्यानं आवाज दिला बाबा साखर टाकू का ताकात साखर टाकली की चविष्ट लागते ना साखर टाकू का म्हटलं टाक काही अडचण नाही त्यानं असे 2 मूठ भरून साखर घेतली तांब्यात टाकली चमचानं ते मिक्स केलं तांब्या घेऊन माझ्याकडे आला माझ्या हातात दिलं मी असे दोन्ही हात समोर केले मोठा तांब्या होता हात केले घटा ते ताक पिऊन टाकलं गावरान गाईचं ताक होतं शुभम महाराज इतकं चवदार लागलं तुम्हाला प्यायचं का एखादी आमच्या इकडे या इतकं चवदार लागलं ते ताक महाराज इतकं चवदार लागलं म्हटलं बांड्या आणखी एक तांबे आण पुन्हा दुसरा तांब्या आणला पिऊन टाकलं महाराज बरं का तांब्या खाली ठेवला आता मी शांत बसायला पाहिजे का नाही 2 तांबे ताक पितो आम्हाला चांबर चौकशी करायची सवय थोडी चौकशी बोलायचं ना त्याला म्हटलं बाळा 2 तांबे ताक तुम्हाला प्यायला आणून दिलंस बादलीतलं ताक जर तुझ्या आईला कमी दिसलं तुझी आई तुला मारणार नाही का तो म्हटला बाबा त्याचं टेन्शन घेऊ नका म्हटलं का रे खूपच प्रेमळ आहे का प्रेमळ वगैरे नाही म्हटलं 2 टाइम हाता खालून काढती सकाळ संध्याकाळ मारती आई प्रेमळ वगैरे नाही म्हटलं का मग कस काय तुझी आई तुला बोलणार नाही पोरग लईच विचित्र होतलं पोरग म्हटलं बाबा कालच त्या ताकाच्या बादलीत 2 उंदर मेले होते मला इतका राग आला बरं का इतका राग आला नाही तो तांब्या घेतला बरं का शिवम महाराज तांब्या घेतला आणि त्याच्या घरात स्लॅपला फेकून मारला असं जोरात मारला एका ठोक्यात तांब्याचे 2 तुकडे मग तर त्या पोरांनी कळसच केला त्याने त्याच्या आईला आवाज दिला मम्मी बाबाने आपला संडासला जायचा तांब्या फोडला कसा असू दे पहा ना कशाचा तांब्या फोडला देवपूजेचा इतके विचित्र पोर असतात बरं का पण आपले पोर काय आहेत हुशार आहेत झाड काय देत रे बाळा आपल्याला मग फळ आंबा झाड आपल्याला काय देत ऑक्सिजन देत बरं का झाड उपकार करत नदी उपकार करते गाय उपकार करते आई सुद्धा उपकार करते आई सुद्धा करते की नाही उपकार काय केलं रे आईनं आपल्याला जन्म दिला हे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेले फार मोठे उपकार आहेत बा आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार आई थोर तुझे उपकार आईनं आपल्याला जन्म दिला हे आईनं आपल्यावरती केलेले फार मोठे उपकार आहेत बरं का माऊली कुठे आमचे विनायक महाराज चिरंजीव नाव काय तुमचं दादा विवेकानंद क्या बात है रामकृष्ण परमहंसाचे विवेकानंद महाराज जास्त प्रेम तुमच्यावरती आई करते का वडील करते मोठं संकट आहे बरं का आता विवेक महाराज कोण जास्त प्रेम करतं खरं सांगायचं नाही एक सांगितल्याशिवाय पुढे नाही बोलणार एक कोण नक्की आईच करते नक्की तुमची शाळा कितीपर्यंत झाली हा ग्रॅज्युएशन तुमचा पूर्ण शाळेचा खर्च कोणी केला पप्पांनी केला वडिलांनी केला जास्त प्रेम कोण करतं आईच का तरी पण काय झालं काही कळत नाही पहा महाराज बरं का अरे एखाद्या लेखकाने लेखणी हातात घेतली रे दादा कविता तयार झाल्या आईबद्दल तयार झाल्या अनेकांनी निबंध लिहिले माझी आईच निबंध आला माझा बाप निबंध कधी कुण्या वर्गात शिकवला नाही का शिकवला नाही लेखकानं लेखणी लिहिली आईबद्दल कविता झाल्या
साने गुरुजींनी सुद्धा लेखणी हातात घेतली, कादंबरी लिहिण्याकरता घेतली. साने गुरुजींना सुद्धा श्यामची आईच लिहावी वाटली. श्यामचा बाप साने गुरुजींना सुद्धा लिहावा वाटला नाही. काय बरं आमचा बाप एवढा कठोर आहे का बरं? खरंच सांगा. हा, जेवढे उपकार आईचे आहेत ना गड्या हो, तेवढे उपकार बापाचे आहेत गड्या. बाप जीवनामध्ये नसल्यानंतर काय यातना जीवनामध्ये भोगाव्या लागतात बरं का. मी 9 वर्षाचा असताना माझे वडील मरण पावले. अगदी लहान होतो. 1999 साली आळंदीला आलो. बाप नसल्याच्या नंतर जीवनामध्ये काय यातना भोगाव्या लागतात मी माझ्या भोगलेल्या आहेत बघा. 1999 साली आळंदीला आलतो. विनायक महाराज 900 रुपयाला पकवा द्यायच्या त्या काळात बरं का. जवळजवळ 24-25 वर्ष झाले. 900 रुपयाचा पखवाज घेण्याकरता 1.5 महिना आळंदीमध्ये वडगाव रोडला ज्ञानसागर मंगल कार्यालय आहे, त्या मंगल कार्यालयाच्या बांधकामाला विटा देण्याचं 1.5 महिना काम केलं. त्यावेळेला 900 रुपयाचा पखवाज घेतला आणि पखवाज शिकलो, गायन शिकलो, कीर्तन शिकलो. बाप जर जिवंत असता 1.5 महिना मिस्त्रीच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली असती का? आई जेवढं प्रेम करते ना दादा, तेवढंच प्रेम आपल्यावरती कोण करतो? बाप करतो बघा. करतो ना, करतो बघा बरं का. तुम्ही कधी ऐकलं असेल नसेल, तुम्हाला ऐकवतो बघा. आईचं जेवढं प्रेम आहे ना बरं का विवेकानंद महाराज, तेवढंच प्रेम बापाचं आहे. आईचं प्रेम बरं का, आईचं प्रेम वेगळं, बापाचं प्रेम वेगळं. अरे कडेवरती घेऊन जग दाखवणारी आई आहे, कडेवरती घेऊन जग दाखवणारी आई आहे, परंतु त्याच लेकराला खांद्यावरती घेऊन जग दाखवणारा बाप आहे बरं का. खांद्यावरती जग घेऊन दाखवणारा कोण आहे? बाप आहे. पहा महाराज, आईने देह तुझा घडविला, आईने देह तुझा घडविला, बापाने कष्टाने तू वाढविला, आईने केले तुला संस्कार, बापाने पेलला तुझा भार, आईने घास तुला भरविला. घास कोण भरवत? आई भरवती. परंतु तो घास घरामध्ये शिजला पाहिजे याच्याकरता कष्ट करणारा, ड्युटी करणारा कोण आहे? बाप आहे. आईने घास तुला भरविला, बापाने कष्टाने तू कमविला, आई ती जागली किती रात्र. ज्या वेळेला लेकराचा जन्म होतो रात्रभर जागी कोण असते? आई. मुलगा 10 वर्षाचा होईपर्यंत काळजी घेणारी आई आहे. एकदा का मुलगा 10वी 12वी कॉलेजला गेला, मुलाची काळजी कोण घेतो? माझा मुलगा नोकरीला लागत असेल, एखाद्या संस्थे चालकाला 25 लाख रुपयाची बॅग भरून देणारा कोण आहे? बाप आहे. मुलगा मोठा झाला, बापाला चिंता चालू होते बघा. आई ती जागली किती रात्र, बापाने जोडली किती हात, पांग फेडशील कसे दोघांचे, पांग फेडशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे, कुणी मिळेल का तुझा पहाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आईचे मोल कसे लावा, आईचे मोल कसे लावा, बापाचा त्याग कसा मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवा हे ना. टाळी वाजून वाटली तुम्हाला? आई जेवढे उपकार करते ना गड्या हो आपल्यावरती, तेवढेच उपकार करणारा कोण आहे बाळा? बाप आहे. म्हणून बरं का, अनेकांचे जसे उपकार आहेत,
आई वडिलाचे जसे उपकार, नदीचे गायीचे उपकार, तसे संत महापुरुषांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केले. संताचा उपकार वर्णावया नाही पार. महाराज बऱ्याच वेळ झाले उपकार उपकार सांगताय. काय उपकार केला? अभंगाचं दुसरं चरण. जोरात एक बार जोर म्हणलं वा काय गोल टाळ करीत बघा असं वाटतं आता 12 वाजता सुट्टी देऊ नये वो आहे का नाही. किती वाजता तर घ्यायचं विनायक महाराज बरोबर 11 ना 11 जास्त नाही घेणार अजून माझे नियमाचे 10 मिनिटं शिल्लक आहेत. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आपणा सारिखे करीती है ना आपला ऍडजस्टमेंट सूर्य जिथं उतरला आवाज खाली याती कुळ नाही चित्ती
संत महापुरुषांनी महाराज म्हणतात संत महापुरुषाच्या संगतीमध्ये जो आला त्याला ते काय करतात आपल्यासारखं बनवतात. ज्ञानोबरांची प्रतिमा आहे, तुकोबराची प्रतिमा आहे, बरोबर आहे. तुकोबराच्या संगतीमध्ये अनेक मंडळी आले. जो खळ आला कसा आला त्यांना तुकोबरानं 14 टाळकरी बनवलं बा. गंगाराम बा मवाळ म्हैस शोधण्याकरता भंडारा डोंगरावरती आलता. तुकोबराच्या चरणी लीन झाला. तुकोबरायला सांगितलं माझी म्हैस दाखवा. तुकोबरा म्हटलं तुझी म्हैस तुझ्या गोठ्यात आहे. नंतर पश्चाताप झाला. तुकोबरायला जर आपण देव विचारला असता तुकोबरानं देव आपल्याला दिला असता. पश्चातापेन शुद्धता. नंतर आले गंगाराम बुवा आळकारी. तुकोबरायनं त्यांना बनवून घेतलं. आपण सारिखे करीती. जसं तुकोबरायाचा समाधी सोहळा वैकुंठ गमन सोहळा पार पडतो तसं गंगाराम बुवा मवाळची त्यांच्या जन्मभूमीत पुण्यतिथी साजरी होते. ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये रेडा आला. चाल बर का रेडा आला. रेड्यामुखी वेद बोलविला. गर्भद्विजांचा हरविला. शांतिरूपी प्रगटला. ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप. दरुशोनी हरिताप. सर्वाभूती सुखरूप. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा. ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाच्या संगतीत काय आला रेडा आला. रेडा आडनावाचा रेडा होता का? रेडा कशाला म्हणतात रे बाळा तुमच्याकडं? रेडा रेडा कशाला म्हणतात? शेळीच्या पिल्ल्याला आहे ना? हो हा म्हणतात. रेडा कशाला म्हणतात? हा म्हशीच्या. हा बरोबर आहे. रेडा ज्ञानोबराच्या संगतीत आला. ज्ञानोबरा असं नाही म्हटले हा रेडा आहे. जसं ज्ञानोबराचा समाधी सोहळा आता मागच्या एकादशीला आळंदीमध्ये पार पडला बरं का. तसं आळे फाटा आहे पुणे जिल्ह्यामध्ये. आळे संस्थान रेड्याची समाधी आहे. प्रत्येक महिन्याला वारी भरते. द्वादशीचा महाप्रसाद असतो. एकादशीला कीर्तन असतो. 12ही महिने विना चालू आहे. पुन्हा समोर रेड्यासमोर आपणा सारिखे करीती. याती कुळ नाही चित्ती. याती कुळाचा विचार संप्रदायानं कधी केलाच नाही बा. चोखा मेळा बंका जातीचे महार. त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. वारकरी संप्रदायानं कधी जातीचा विचार केला नाही. विनायक महाराज तुम्ही माझी कीर्तनाची तारीख घेत असताना मला माझी जात विचारली का? तुम्ही मराठा आहे का, माळी आहे का, कुणबी आहे का, धनगर आहे विचारलं? काहीच नाही विचारलं. हा वारकरी संप्रदायाचा विशाल अंतःकरणाचा वारसा संत महापुरुषांनी आपल्याला दिला बघा. चोखा मेळा बंका जातीचे महार. चोखोबाराय होते गड्या. महार समाजामध्ये महाराजांचा जन्म होता. परंतु आमचा विटेवरला परमात्मा चोखोबाराच्या ताटात जाऊन जेवायचा. ही संप्रदायाची एकता आहे महाराज. अलकडे ही वाद पेटली बरं का. त्या काळात नव्हतं बाकीच्या भानगडी काही वगैरे. ठीक आहे. अलकडे वातावरण विक्षिप्त झालं. एकमेकाच्या अंगावरती समाज पेटापेटी करून टाकली. आपल्याला तो विषय नाही. मला बोलायचा भाव एवढा आहे. चोखोबारा आहे बरं का. आपणा सारिखे करीती. याती कुळ. याती कुळाचा विचार संप्रदायानं कधी केला नाही. एक 2च मिनिटं घेतो. सेवेला पूर्णविराम देतो. संत श्रेष्ठ चोखोबाऱ्यांना सुद्धा परमात्म्यानं जवळ केलं. चोखोबाऱ्याच्या ताटात देव जेवायचा. एक दिवशीचा प्रसंग आहे. बडवे मंडळी बोलतात चोख्या आजपासून तू महाद्वारात भजन करायचं नाही. आजपासून तू महाद्वारात भजन करायचं नाही. चोखोबाऱ्याला हाकलून दिलं. चोखोबाऱ्या म्हटले तुझ्या दारात काय? नामदेवरायाचं मंदिर फिरवलं ना, फिरविले देवळाच्या काय माझी क्या ते? तुझ्या देवळात देवाच्या दारात भजन करून असं काही नाही. बडवे मंडळी मी जातो माझं कुठेही भजन करतो. चंद्रभागेच्या तीरावरती एका विस्तीर्ण आंब्याच्या झाडाखाली महाराज गेले आणि परमात्म्याचं भजन चालू केलं. विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल भजन परमात्म्याचं चालू केलं. चोखोबारा आहे म्हटलं इथून पुढे महाद्वारात जायचं नाही. ठरवलं इथून पुढे चंद्रभागेच्या तीरावरती राहायचं. छोटस झोपडं तयार केलं. चोखोबाऱ्याच्या पत्नी नाव त्यांचं सोयराबाई. 5 वर्षाचा एक कर्ममेळा नावाचा मुलगा. 3 जण त्या झोपडीमध्ये राहायचे. एक दिवशीचा प्रसंग. चोखोबाऱ्यानं पंढरपूरमध्ये दुपारी 12 वाजता भिक्षा मागून आणली मधुकरी आणि झोपडीमध्ये येऊन 3 माय लेकरं खाऊ लागले. तेवढ्यामध्ये काय वाटलं विटेवरल्या परमात्म्याला कोण जाणे बरं का. विटेवरला परमात्मा
ज्या परमात्म्याला 56 प्रकारचे भोग विटेवरती भोगण्याकरता मिळतात, तो परमात्मा विटेवरनं उतरला, चोखोबराच्या झोपडीच्या समोर आला. चोख्याला परमात्मा बोलतोय, चोख्या किती दिवस झाले रे तू महाद्वारात येत नाही. देवा तुझेच बडवे मंडळी मला बसू देत नाहीत. आलो आपलं चंद्रभागेच्या तीरावरती, इथं कोणी उठ म्हणना, इथं कोणी बस म्हणना, आलो तुझ्या दारातून फार दूर आलो देवा. का रे देवा, माझ्या गरीबाच्या झोपडीवरती येणं केलंस, काय काम आहे. चोख्या काही काम नाही बघ, आज इच्छा निर्माण झाली, तुझ्या ताटामध्ये मला जेवायचंय. कोण बोलतोय? जगाचा मालक चोखोबरायाला बोलतोय, तुझ्या ताटात बोलायचं. देवा आधीच तर लोक माझ्यावरती तुझे बडवे मंडळी खार खातात, नको देवा, तुला जर माझ्या ताटात जेवताना पाहिलं फार वाईट होईल. चोख्या नको चिंता करू, मी आई समर्थ सांभाळून घेण्याकरता परमात्मा बळजबरीनं चोखोबराच्या ताटात जेवणाकरता बसला. चोखोबराच्या ताटात परमात्मा जेवण्याकरता बसला आणि घडूनही तेच घडलं. काही बडवे मंडळी स्नानाकरता चंद्रभागेवरती आलते, त्यांनी परमात्म्याला चोखोबराच्या ताटात जेवताना पाहिलं आणि पंढरपुरामध्ये दौंडी दिली. अरे चोख्याने देव बाटवला, म्हणती या चोख्याने देव बाटविला, बैल झुंपा याला जीवे मारा. पंढरपुरामध्ये दौंडी पिटवली, चोख्यानं देव बाटवला, चोख्यानं देव बाटवला, चोख्यानं देव बाटवला. बडवे मंडळी एकत्र आली, चोखोबरायला शोधलं, महाद्वारात ओढत ओढत चोखोबराला नेलं. 2 खिलारी बैल आणले, जू घातलं, पाठीमाग 2 कासरी बांधले, एका कासऱ्यानं पाय बांधले चोखोबरायाचे, एका कासऱ्यानं हात बांधले. महाद्वारात गर्दी कशाची बुवा. चोखोबरायाचा 5 वर्षाचा क्रममेळा धावत धावत महाद्वारात आला. पाहतोय तर आपल्या वडिलांना बैलाच्या पाठीमागे बांधलेला आहे. 5 वर्षाचा क्रममेळा धावत धावत चंद्रभागेच्या तीरावरती गेला आणि आपल्या आईला बोलतो, आई ग, तुला जर माझ्या बाबाला जिवंत पाहायचं असेल लवकर महाद्वारामध्ये चाल. फाटक्या लुगड्यामधली सोयराबाई धावत धावत महाद्वारामध्ये आली. पाहते तर काय, आपल्या नवऱ्याला बैलाच्या पाठीमाग बांधलंय. मारण्याचा बेत या बडवी मंडळींनी आखलाय. सोयराबाई भांडू लागल्या गडा, सोयराबाई भांडू लागल्या. विनायक महाराज कुणाला भांडले असतील बरं? हा बरं का, संत श्रेष्ठ नामदेवरायाच्या अभंग वाचा, गाथ्यामध्ये खूप गोड वर्णन आहे. हा संत चरित्रातले अभंग नामदेवरायांनी खूप गोड लिहिले. नामदेवराय वर्णन करतात, परमात्मा भांडायला सोयराबाई भांडायला लागल्या. सोयराबाई चोखोबराला नाही बोलल्या, सोयराबाई बडवे मंडळींना नाही बोलल्या, सोयराबाई भांडू लागल्या परमात्म्याला. त्यांचा अधिकार होता बरं का. आपली सोयराबाई नाही भांडू शकत. आपली सोयराबाई भांडू शकते कोणाला? पिंट्याच्या बापाला. है का नाही? सक्रात जवळ आली, जानेवारी आली ना आता जवळ, सक्रात जानेवारीत असते ना. भांडू शकते आपली सोयराबाई कोणाला? मालकाला. सोयराबाई भांडू लागल्या परमात्म्याला, सोयराबाई बोलू लागल्या, देवा 18 विश्व दारिद्र्य माझ्या कुटुंबावरती दिलंस, कसं बसा 4 घरची भिक्षा मागून आणून माझा नवरा आमचा उदरनिर्वाह करत होता, तो सुद्धा तुला पावला नाही देवा. काल परवा माझ्या झोपडीवरती आलास आणि माझ्या पतिराजाच्या ताटामध्ये जेवलास. देवा काल तुला जी भाकरी खाऊ घातली त्याचा हा उपकार फेडतोस काय? कोण बोलतोय? सोयराबाई बोलतात. पाळीले पोसिले त्याचा हा उपकार, दुबळीचा भ्रतार मारू पासी. माझ्या नवऱ्याला मारायला निघालास का? सोयराबाई भांडतात. शेवटी बडवे मंडळीने सोयराबाईला बाजूला केलं, एक चाबूक हाणला. 5 किलोमीटर जाऊन थांबणारे बैल शेकडो चापकाचे फटके आणले दादा, बरं का, शेकडो चापकाचे फटके आणले. बैल जागेवरचे हलायला तयार नाही. का हालत नव्हते गड्या? बरं का, जगाचा मालक विटेवरनं खाली उतरला होता, 2 बैलाच्या समोर उभा ठाकला होता. 2 बैलाच्या बिसल्या आमच्या परमात्म्यानं हातामध्ये धरल्या होत्या. परमात्मा दिसत होता. परमात्मा बडबडी मंडळीला नाही दिसला बरं का. परमात्मा दिसत होता चोखोबरायांना, परमात्मा दिसत होता माझ्या सोयराबाईंना. आणि संत श्रेष्ठ नामदेवरायाच्या नंतर वारकरी संप्रदायामध्ये वयाच्या 5व्या वर्षी दर्शन जर कोणाला घडलं असेल तर संत श्रेष्ठ चोखोबरायाचा मुलगा
नाव त्याचं कर्म मेला. वयाच्या 5 वर्षाच्या लेकराला सुद्धा परमात्मा दिसत होता. मला बोलायचा भाव एवढा आहे, आपण असा रेखे करीती याती कुळ नाही चित्ती. याती कुळाचा विचार वारकरी संप्रदायानं कधी केला नाही. आणि संतांचं जीवन कसं असतं गड्या, दया अंतरात बसे तुझा भाव ते नसे. आणि मृत्यू लोकामध्ये उदारामध्ये उदार जर कोण असतील, संत उदार उदार भरले अनंत भांडार. घातला दुकान देते आली अशी दान. देण्याकरता संत महात्मे बसलेत. काय देण्याकरता बसलेत? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. फक्त तुम्ही उत्तर देऊ नका, देव न लगे, देव न लगे. फक्त देव काय करा, आपलासा करून घ्या. भगवती मातेची तुम्ही सेवा करताय, निश्चितपणानं गड्या एवढ्या अरण्यामध्ये एवढा समाज जमतोय. समाज कुठेही जायला तयार. भगवती मातेची काहीतरी अद्भुत शक्ती असेल तेव्हाच हा समाज येतो. समाज कुठेही जात नसतो. आपणा सर्वांचं श्रद्धास्थान श्री विठ्ठलाई देवस्थानच्या वतीनं भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून साजरा होतोय. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी भगवती मातेची उपासना करताय. अशीच उपासना अव्याहतपणे आयुष्यभर करत राहा. त्या भगवती मातेच्या, विठ्ठलाई मातेच्या कृपेनं प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवती माता सुद्धा उदार आहे. संत उदार उदार जसे आहेत तसं परमात्मा उदार आहे. देवी माता सुद्धा उदार आहे. आपणा सर्वांची मनोकामना पूर्ण केल्याशिवाय ती भगवती माता परमात्मा राहणार नाही. असा भाव या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या समोर प्रकट करण्याचा प्रयत्न केला. यथामती अवकाश 11:05 झालेत. जास्तीचा वेळ तुमचा घेणार नाही. उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती. एक वेळेस वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्व मंडळी हात वर करा. पाठीमागे उभं राहिलेले बसलेले सर्वांनी हात वर करा. पाठीमागचे महिला मंडळी, पुरुष मंडळी सर्वांनी इकडले इकडले भजन करायचं 2 मिनिटं. हात वरती, हात शिष्टीमोले सुद्धा घ्या वरती. केलं का हात वरती सर्वांनी? वा वा. राव द्या असे 5 मिनिटं. आता चहा घेऊन येतो. पाठीमागचे इकडले वाडे मंडळी हात वरती करा. केले सर्वांनी? विठोबा रखुमाई भजन प्रेमानं आनंदानं करायचे बघा सर्वांनी. विठोबा रखुमाई बाबा जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. वर्णावया नाही पार. आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती. ग्रामदेवता विठ्ठलाई मातेचा हा पवित्र दरबार आपल्या सर्वांचं ग्रामदैवत. गेल्या 20 वर्षापासून चालू असलेला हा सोहळा. या सोहळ्यातील आजची
भक्तिमय वातावरणामधली कीर्तनाची सेवा सर्व देवस्थान कमिटीच्या वतीनं या ठिकाणी माझ्याकडे सर्वांनी पोहोच केली. यथामतीत अवकाश अभंगावरती जेवढं बोलते 2 चरणावरती आपण बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांचं दर्शन या ठिकाणी मला प्राप्त झालं. वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध सर्व परमार्थिक क्षेत्राची जोपासना करणारी तुम्ही सर्व मंडळी आहात. सर्वांना भगवान परमात्म्याकडं विठ्ठलाई मातेकडे अशी प्रार्थना करतो, अकल्पाविष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकाळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. झालेली सेवा मातेच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. चाल घ्यायची शेवटची. आमच्या जोग महाराजांच्या संस्थेचा नियम आहे उदारपणी उदारपणी हे उदार उदारपणी उदार उदारपणी उदार
संताचा उपकार वर्णावया नाही फार आपण सारखी करीती अति कुळ नाही चित्ती या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगावरती काय कुठलाही अभंग एखादा घ्यावा काहीतरी या अनुषंगाने अभंग डोळ्यासमोर आला त्या अभंगावरती आपण यथामती अवकाश अभंगाची पार्श्वभूमी सोडून एकही शब्द मी वाईट म्हणजे बाजूला तुमच्या जोग महाराजांची परंपरा आहे जो अभंग घेतला त्या अभंगाच्या अनुषंगानं अभंगाच्या शब्दातील प्रत्येक कडव्याच्या अनुषंगानं जेवढं बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व गुणी सर्व टाळकरी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या विनायक महाराज पेटले यांच्या माध्यमातून ही आजची कीर्तनाची सेवा या ठिकाणी माझ्याकडे प्राप्त झाली दोन्ही मृदंगाचारी शुभम महाराज माझ्याबरोबर आलेले गोड व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज सर्व टाळकरी महाराज मंडळी शिष्टमुली दादा विनेकरी महाराज टाळकरी ताई भगिनी मंडळी सर्वांना चोपदार महाराज सर्व अन्नदाते सर्व मंडळीला आमच्या कीर्तनकाराच्या वतीनं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि अशीच गोड गोड कीर्तन तुम्हाला युट्यूबला ऐकायची असतील नुसतं युट्यूबला नाव सर्च करायचं विष्णू महाराज अंतरकर तुमच्या पत्रिकेवर नाव आहेच ना युट्यूबला सर्च केलं की अनेक शेकडो कीर्तन युट्यूबला तुम्हाला ऐकण्याकरता मिळतील वारकरी संप्रदायाचे पायिक आहात वारकरी संप्रदायाचे पायिक राहा शेकडो संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये सध्या घुसखोरी पैशाचं आम्हीच दाखवून घुसखोरी व्हायला लागली बरं अलीकडे म्हणून कुणाच्याही आमिषाला बळू पडू नका वारकरी संप्रदाय हस्तीचं मस्तक आहे बरं का आम्हाला कुणाच्या आईला नाव नाही ठेवायचं परंतु आमची आई ही बरं का कुलवान आहे सिलवान आहे वारकरी संप्रदाय म्हणजे आपली आई आहे वारकरी संप्रदायाचे पायक राहा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करा ही सद्गुरु जोग महाराजांचा निरोप तुम्हा सर्वांच्या पर्यंत पोहोच करतो याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल